केला नाही. अहो, पाकिट भरता भरता आयोजकांना रडवणारे महाराज आम्ही डोळ्यात पाहतोय. पण विचार काय माहितीये का, तरी आम्ही त्यांनाच मान देतोय, त्यांनाच मोठे समजतोय. हा दुर्भाग्यपणा आहे आमचा. हे दुर्भाग्य आहे, हे दुर्भाग्य आहे. इकडे माऊली म्हणतायत तुमच्या वाट्याला जी सेवा येईल ती प्रामाणिकपणे करा, याला धर्म म्हणतात, याला धर्म म्हणतात. या अंथऱ्या आम्ही रोज आमच्या घरामध्ये सकाळी संध्याकाळी टाकतो, रोज उचलतोय, उचलून ठेवतोय, रोजचं काम आमचं चालू आहे. काय मिळतंय त्याच्यातून? शिव्याच ऐकायला मिळतात ना टायमाला नाही उचलल्या तर. घरातले अंतरे आम्ही रोज उचलतोय ठेवतोय, रोज उचलतोय ठेवतोय. पण ऐका, मंदिरामध्ये धर्म कार्याच्या ठिकाणी हरिनाम सोहळ्यामध्ये अंतऱ्या टाकायला मिळणं ही सेवा सुद्धा ज्याच्या नशिबात आहे ना त्यालाच मिळते, आणि ज्याचं भाग्य आहे त्यालाच मिळली जाते. ती सेवा आम्हाला प्रामाणिकपणे करता आली पाहिजे. आमच्या घरात झाडू आम्ही रोज मारतोय, पण मंदिरात आम्हाला स्वच्छ करायला मिळतंय. या धर्म मंडपामध्ये झाडू मारायला आम्हाला ती सेवा मिळते ना, हे आमचं मदभाग्य आहे, हे आमचं मदभाग्य आहे. प्रसादाच्या वेळी सुद्धा जी सेवा आम्हाला मिळेल, कांदा चिरायला, बटाटा चिरायला, काय भाजीपाला वगैरे काय असेल ते आवडीने सगळ्या महिला वगैरे तिथे सहभागी होत असतात, बरं का. आणि ही सेवा मिळणं म्हटल्यानंतर सहज नाही, तर त्यासाठी काय सांगितलेलं आहे, पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रही असल्या गाठी तरीच ऐसी यांची भेटी होय जनासी. पूर्वजांच्या पुण्यकोटी, यासाठी काहीतरी पुण्यही लागते, यासाठी काहीतरी चांगल्या प्रकारे पुण्याचा ठेवा लागतो, तेव्हा या ठिकाणी ती कर्म या ठिकाणी ते कार्य घडत असतात, बरं का. अभ्यास असावा, पाठांतर असावं, पण नुसत्या पाठांतराला जर महत्व असतं, नुसत्या पाठांतराला जर महत्व असतं, तर जगद्गुरु तुकोबांनी, माऊली ज्ञानोबांनी तसं आम्हाला मार्गदर्शन केलं असतं, बरं का. पण कर्माला विशेष महत्व दिलेलं आहे, आपल्या जगण्या वागण्याला विशेष महत्व दिलेलं आहे, जगण्या वागण्याला विशेष महत्व दिलेलं आहे. आम्ही रोज म्हणतोय हरिपाठ, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारही साधी येल्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. 2-2, 3-3 तास आम्ही हरिपाठ रंगवतोय, मस्त की त्याच्यावर आनंद घेतोय. ठीक आहे, घेतला पाहिजे, 2 तास काय 3 तास आनंद घेतला पाहिजे, कारण त्या आनंदासारखा आनंदाच नाही. पण ते 3 तास तिकडे तुम्ही सगळं काही केल्यानंतर घरी जाऊन अर्धा तास तरी देवाच्या पुढ्यात बसून भगवंताचं नामस्मरण करता का? नाही भेटत वेळ. आणि जर नसेल भेटत वेळ तर हरिपाठ तुमचा पाठच नाही, फक्त घोकमपट्टी आहे. काय माऊलींनी केलेला उपदेश आहे, हरिमुखे म्हणा. तो आम्ही तालासुरात म्हणायला 2.5 तास घालवतोय, उपदेश म्हणायला, उपदेश सांगायला 2.5 तास घालवतोय. उपदेश आचरणात आणायला जर आम्हाला अर्धा तास मिळत नाही तर हरिपाठ कळला नाही, हरिपाठ समजलाच नाही. बरं, कधीतरी विचारलं, महाराज देवाच्या पुढ्यात बसून नामस्मरण ग्रंथ वाचन वेळ मिळत नाही हो, म्हणजे लौकिकतेसाठी फक्त आमचं चाललंय. कोणीतरी मोठेपणा, कोणीतरी मोठं म्हणावं, मनोरंजनासाठी सगळं आमचं चाललंय, मनोरंजनासाठी. जिथे मनाची आवड असेल तिथे आम्ही बापरे कमी पडत नाहीत आम्ही. ज्या वेळेला त्या साधूने ते पोपटाला आणलं, आणि पोपटाला आणल्यानंतर त्याला साधू म्हटल्यानंतर तो त्याप्रमाणे शिकवणार ना, त्याला शिकवायला लागले ते साधू. एकट्याने कुठे राहायचं नाही, जास्त कुठं आसक्त व्हायचं नाही, कोणत्या गोष्टीचा मोह धरायचा नाही, एकाच ठिकाणी गुंतून राहायचं नाही. आणि जर राहिलास तर पारधी येईल, जाळं टाकेल, पारधीच्या जाळ्यामध्ये जर सापडलास तर मी सुद्धा तुला सोडवू शकत नाही. कोण शिकवतोय? साधू शिकवतोय त्या पोपटाला. कुठेही आसक्त व्हायचं नाही, मोह निर्माण करून घ्यायचं नाही कुठल्या एका गोष्टीचा, एकाच गोष्टीमध्ये गुंतून राहायचं नाही. कुठे असं जर गुंतून राहिलं ना, पारधी येईल, जाळं टाकील, आणि पारध्याच्या जाळ्यात जर अडकला तर तुला मी सुद्धा सोडवू शकत नाही. रोजची शिकवण त्या पोपटाला, रोजचं शिकवता 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 पोपटाचं पाठांतर झालं, ते पाठ झालं, बोलायला लागला पोपट.
एका जागी गुंतून राहायचं नाही, कुठे आसक्त व्हायचं नाही, कुठल्या गोष्टीचा मोह धरायचा नाही. आणि एकाच जागी जर कुठे गुंतून राहशील तर पारदे येईल, झाला टाकेल, पारदेच्या जाळ्यात जर अटकलास तर मी सुद्धा तुला सोडू शकत नाही. बोलायला लागला पोपट. आणि मग काय झालं माहितीये का, त्या साधूला वाटलं आता याला स्वतंत्र करायला हरकत नाही, याला सोडून द्यायला हरकत नाही. सोडून दिलं, त्याला सोडून दिलं. पण जेव्हा तोच रायत्यामधला साधू कल्याणच्या बाजारला गेला आणि कल्याणच्या बाजारामध्ये गेल्यानंतर बाबा बाजाराच्या ठिकाणी 4-5 पोपट पिंजऱ्यामध्ये असलेला तो पोपट विकणारा त्याला दिसला. 5 पिंजरे होते, 5 पिंजऱ्यांमध्ये 5 पोपट होते. पण त्या एका पिंजऱ्यातला पोपट त्या पिंजऱ्यामध्ये राहून बोलत होता. काय? कुठल्या गोष्टीचा मोह धरायचा नाही, कुठल्या गोष्टीची आसक्ती धरायची नाही, एकाच ठिकाणी कुठे गुंतून राहायचं नाही. जर कुठे एकाच ठिकाणी गुंतून राहिलास तर पारदे येईल, जाळं टाकील, पारद्याच्या जाळ्यात जर अडकलास तर मी सुद्धा तुला सोडवू शकत नाही. पिंजऱ्यातला पोपट बोलतोय. आणि ते लक्ष गेलं त्या पोपटाकडे साधूचं. आणि साधूचं लक्ष गेल्यानंतर नेमकं झालं काय, त्याचं निरीक्षण करता 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 साधूच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. वाटतंय ना, अरे जे आई वडील तल हाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला जपतात, वाढवतात, घडवतात, त्यांची अपेक्षा असते की माझ्या मुलाने माझ्या मुलीने असं वागावं की स्वाभिमानाने सांगता आलं पाहिजे हा मुलगा माझा आहे किंवा ही मुलगी माझी आहे. ज्या गुरूंनी मार्गदर्शन केलंय, ज्या गुरूंनी आपल्याला ज्ञान दिलंय, मार्गदर्शन केलंय, संस्कार केले, त्या गुरूंना वाटावं नाही का याने चांगलं वागावं, चांगलं जगावं, चांगलं राहावं म्हणून? वाटावं नाही का? आणि याचाच विचार करून त्या साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. पण त्या पोपट विकणाऱ्या पारध्याला असं वाटलं की हा साधू त्या पोपटाकडे पाहून एकटक लावून पाहतोय, एकटक पाहतोय. आणि पाहता पाहता यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, म्हणजे याला त्या साधूला तो पोपट आवडलाय. काय तर्क केला त्यांनी? साधूला तो पोपट आवडलाय, पण विकत घ्यायला मी सांगतो ती किंमत त्यांच्याकडे कदाचित पैसे नसतील, म्हणून त्यांच्या डोळ्यात अश्रू आहे. आणि म्हणून त्या पारद्याने असाच विचार करून त्या साधूला हात जोडल्याने काय म्हणतोय, बाबा पोपट आवडला का तुम्हाला? महाराज तुम्हाला तो पोपट हवा आहे का? जर हवा असेल ना तर तुमच्याकडे जे असेल ते द्या आणि घेऊन जा. साधू म्हणतात हे पोपट आम्हाला फुकट पण नको. असा पोपट मला फुकट पण नको दादा. तो जो आज बोलतोय तो मी त्याला शिकवलंय, पण फक्त शिकून तिथेच थांबला, ज्ञान प्राप्त करून घेतलं, आचरणात आणलंच नाही. जर आचरणात आणलं असतं तर आज तुझ्या पिंजऱ्यामध्ये मी त्याला बघितलं नसतं. आचरणात जर आणलं असतं तर तू त्याला पकडू शकला नसतास, तुझ्या पिंजऱ्यात मी त्याला पाहू शकलो नसतो. माझ्या डोळ्यामध्ये अश्रू याच्यासाठी आहेत की तो एवढा पाठांतर असून सुद्धा तुझ्या जाळ्यात सापडला, हे दुर्भाग्य आहे. आज काय चाललंय परमार्थ म्हटल्यानंतर? फक्त बोलाची काय म्हणतात ना ते, बोलाची कडी ना बोलाचा भात. आचरणामध्ये काय, प्रत्यक्षात काय आहे? लोभाच्या अधीन होऊ नका, मायेच्या जाळात अडकू नका. मायेच्या जाळामध्ये मायेचं जाळ सांगता सांगता महाराज किती रंग होतोय. लोभ सांगता सांगता काय काय दृष्टांत देतोय महाराज. पण त्याच्याकडे जर बघाल तर एवढी माया गोळा केलेली असते, एवढी माया गोळा केलेली असते की खराची परात पूर्ण भरून. बरं कशा कशात भरली ती, कशा कशात भरली. आणि आम्ही वेडी, जरा कुठे काही वेड वाकडं दिसलं, वेगळं दिसलं का आमचा मेंदू तिथे गहाण टाकतोय. काय चाललंय बाबा? जरा कुठे वेगळं दिसलं की झुंबड पडते तिथे. महाराजांना सगळं कळतंय, महाराज सगळे जाणतात, सगळं भेटतंय महाराजांकडं, सगळ्याचं निवारण करतात. कावला बसायला, फांदी मोडायला एक वेळ आली की आम्ही समजतोय बस त्या महाराजासारखा महाराजाचं नाही. तुकोबांनी हे विचार सगळे खोडून काढले. तर माऊलींनी ह्या सगळ्या गोष्टीला खतपाणी घातलं नाही, बाजूला केल्यात त्या गोष्टी, दूर लोटलेल्या आहेत, दूर ढकललेल्या आहेत त्या गोष्टी सगळ्या.
खरा परमार्थ जर आम्हाला करायचा असेल, खरी भक्ती जर आम्हाला जर करायची असेल, तर आम्ही माऊलींचाच आदर्श घेतला पाहिजे. तुकोबांनाच वाचले पाहिजेत. आम्ही तुकोबांनाच वाचले पाहिजे. एक मोठा राजा होता आणि त्या राजाला सत्पुरुषांची आवड होती. आणि म्हणून मग एक साधू पुरुष होता, एक सत्पुरुष होता, एक महापुरुष होता त्याच्याकडे. त्या महापुरुषाचा तो नेहमी ऐकायचं, मार्गदर्शन त्याला आवडायचं. बरं का, काहींचे विचार असे असतात की एकदा ऐकायला सुरुवात केली ना की संपूच नाही असं वाटतंय, थांबूच नाही असं वाटतंय, असे काही विचार असतात. एवढी चांगली वैखरी असते काहींची. बरं का, आणि त्याप्रमाणे त्या महापुरुषाची वैखरी, त्याप्रमाणे त्या महापुरुषाचं मार्गदर्शन एकदा बोलायला लागला ना की राजा ऐकतच बसायचा, ऐकतच बसायचा. धर्म आचरण करणारा राजा होता, नीतीने जगणारा राजा होता, आणि म्हणून त्याला त्या विचारांची आवड होती, म्हणून त्याला साधूची आवड होती. बरं का, अनेक दिवस मार्गदर्शन ऐकतोय 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 तो राजा. एक दिवशी तो साधू मार्गदर्शन करतात, आणि मार्गदर्शन करता करता राजाला प्रश्न पडला, आणि राजाने तो प्रश्न त्या साधूला विचारला. बाबा महाराज, बरेच दिवस झालं मी आपलं मार्गदर्शन ऐकतोय, श्रवण करतोय, मला बरं वाटतंय, माझ्या मनाला समाधान वाटतंय, स्थिरता निर्माण होते माझ्या मनामध्ये. मग आज एक प्रश्न मला असा पडलेला आहे महाराज, ज्ञान श्रेष्ठ की जगणं वागणं श्रेष्ठ? काय म्हणतो तो राजा त्या साधूला, माऊली महाराज, ज्ञान श्रेष्ठ की माणसाचं जगणं वागणं श्रेष्ठ? त्यावेळेला त्या साधूने विचार केला की आता राजाला डायरेक्ट असं आपण बोलून जर उत्तर दिलं तर पटतंय की नाही पटतंय. कारण काही गोष्टी अशा असतात की क्रिया करूनच दाखवाव्या लागतात, क्रिया करूनच सांगावं लागतंय. लवकर बोलून काही वेळेला तेवढा विश्वास बसत नाही. बरं का, आणि म्हणून मग तो विचार करून त्या साधूने सांगितलं त्या राजाला, ज्ञान श्रेष्ठ की जगणं वागणं श्रेष्ठ, याचं उत्तर मी तुम्हाला 8 दिवसांनी देणार. चालेल? हो माऊली चालेल, महाराज चालेल. तोपर्यंत मी तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही, मार्गदर्शन करण्याच्या हेतूने भेटणार नाही. भेट झाली आपली रस्त्यामध्ये येता जाता कुठे असं बोलता चालता, ठीक आहे, 8 दिवसानंतर आपण भेटणार, ठीक आहे, 7 दिवसानंतर आपण भेटणार, 8व्या दिवशी, ठीक आहे. मार्गदर्शन करण्याच्या हेतूने साधू भेटत नाही, पण कुठेतरी असं लांबून राजाला बघितलं आणि राजा साधूकडे पाहतोय असं साधूला कळलं की लगेच साधू खिशात हात घालायचा, तंबाखू चुना काढायचा, मळायची ऍक्टिंग करायचं. राजा पाहतोय, काय समजतंय का? राजा पाहतोय, अरे बापरे, साधूच आहेत ना हे, हा सत्पुरुषच आहे ना तो, हा आपल्याला मार्गदर्शन करणारेच आहेत ना. तंबाखू खात आहे, चुना काढला, तंबाखू काढली, मळायला सुरुवात केली. राजा बाजूला झाला का दिली फेकून. दुसऱ्या दिवशी राजा समोर दिसला, राजाने आपल्याकडे बघितलं, असं साधूला वाटलं की लगेच सिगरेट करायचा, विडी काढायची, माचीस काढायची, असं रोजचं काही ना काही चालू होतं. माऊली 7 दिवस उलटून गेले. 8व्या दिवशी राजा असनष्ट झाला त्या ठिकाणी, त्या दरबारामध्ये, आणि रोजच्या प्रमाणे त्या साधूचं, त्या सत्पुरुषाचं आगमन झालं, महापुरुषाचं आगमन झालं त्या ठिकाणी. ते महापुरुष त्या ठिकाणी आले. रोज नित्य नेमाने ज्या वेळेला राजा आसनावर बसायचा आणि त्या महापुरुषाचं आगमन जर झालं तर राजा आसनावरून उठून खाली उतरून त्या महापुरुषाच्या चरणाचं दर्शन घ्यायचं, पाया पडायचा. ऐकताय ना? पण आज मात्र ज्या वेळेला त्या साधूंना त्या ठिकाणी येताना बघितलं, त्या वेळेला राजा उठून दर्शन घ्यायचं लांबच गेला, पण आसनावरून हल्ला सुद्धा नाही. आणि साधू येतय, जरा काहीतरी आपल्याकडे नम्रता, काही नाही, हात जोडायचं लांब गेलं, काहीच नाही, जसा बसलेला आहे तसाच बसलेला आहे. आणि ऐका, रोज स्वतः तो राजा त्या साधूला नम्रतेपणे दर्शन घेऊन पाया पडून त्यांना आसनस्थ करायचं त्यांच्या आसनावर. आज साधू स्वतः त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आसनस्थ झालेले आहेत त्या आसनावर, स्वतः बसलेले आहेत आसनावर, स्वतः बसलेले आहेत. आणि बसल्याबरोबर साधूने नमस्कार केला. रोज राजा नमस्कार करायचा, साधू नमस्कार करतात. साधूने नमस्कार केला, त्या महापुरुषाने नमस्कार केला, आणि
सांगितलं, त्याला विचारलं त्या राजाला, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? म्हणे नाही. म्हणे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का राजासाहेब? म्हणे नाही प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं, पण ह्या 6-7 दिवसामध्ये